हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला तर ताईंनो, आज आहे 5वी माळ आणि सोमवार, रंग आहे पांढरा। तर आज पांढऱ्या रंगाची साडी वेअर केली। सगळं काम वगैरे झाल्यानंतर साडी घातलेली आहे, कारण मग भांडी फरशी हे करण्यात पांढरी साडी म्हटलं की इतर साड्यांमध्ये कसंही चालतं, काम रेटून नेलेलं पण पांढऱ्या साडीवर शक्य नाही। मग सगळी कामं वगैरे घरातली झाली आणि देवीला पण जाऊन आलो, म्हणजे गावातल्या गावदेवीला जाऊन आलो। पोती वगैरे वाचून झाली, सगळी कामं झाली आणि आता 11:30चा एक टायमिंग आहे। तर म्हटलं चला आज कडाकणी करून घेऊया, कारण उद्या आम्ही जाणार आहे औंधला। तर औंध म्हणजे आमची यमाई जी औंधाची आहे ना, ती आमची कुलस्वामिनी आहे। तर उद्या तिकडं जाणार आहे। मग उद्या 6वा दिवस येतोय। तर मग 7व्या माळेला तर कडाकणी बांधतात। मग उद्या देवाला गेल्यानंतर आल्यावर कधी करायचं उपवास वगैरे, म्हणून म्हटलं आज 5वी माळ आहे करून ठेवूया। एका साईडला ठेवलं तर मुलं वगैरे नाही हात लावला, उष्ट वगैरे नाही करत। मग सगळं मग केलं, कारण 7व्या माळेला मग हे करते मी। तर कशा पद्धतीने मी करते, तर साखर 1 वाटी घेतलेली आहे आणि ती मिक्सरवरती बारीक करून घेतली आणि त्याच्यात पाणी घातलं आणि विरघळून घेतली, म्हणजे पुढंच होती पण एक जीव आपली करून घेतली। आणि बरोबर इथे अर्धा किलोचं पॅकेट मी ताईंनो घेतलेलं आहे मैद्याचं। खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्या रेसिपी आहेत, कोण गव्हाचं, गुळाचं, कोण बेसन पीठ टाकून मिक्स करतं, भरपूर साऱ्या पद्धती आहे। पण माझी ही एकच सेम पद्धत आहे की मी साखर विरघळून घेते आणि मैदा घेते, रवा वगैरे मी टाकत नाही, ते खूप असे वातड होतात। हे एकदम खुसखुशीत होतात या पद्धतीने। तर बघा, अगदी पोह्याचा चमचा असतो ना तेवढंच मोहन टाकलं, अर्धा किलो चाळून मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यात लागेल तेवढं असं पाणी घालते, म्हणजे माझं अगदी प्रमाण योग्य झालं। जेवढं मी साखरेचं पाणी केलेलं होतं ना तेवढं सगळं ह्याच्यात बरोबर बसलं, मला एक्स्ट्रा घालावं पण लागलं नाही। आणि साखर जरा बऱ्यापैकी घातली की गोड लागतं। आणि हे जे कडाकणी होतात ना, तर ते कडाकणी पांढरी पण होतात, लाल काढायचे असले तर लाल पण होतात। तर अशा पद्धतीने बघ भराभर असं, म्हणजे पीठ असं एक जीव भराभर म्हणण्यापेक्षा हात जास्त असा दाबून दाबून ते पीठ असं चांगल्या पद्धतीने एकदम असं दाबून मळायचं आहे। जास्त घट्ट केलं तर ते रेटायला परत ताप जातो आणि जास्त मऊ केलं तर म्हणजे खुसखुशीत असे होत नाहीत कडाकणी, कशा तर होतात वातड। म्हणून पीठ असं मध्यम सर मळायचं। बघा या पद्धतीने बोटं रवली पाहिजेत। तर लगेच अगदी 10 मिनिटं सुद्धा नाही लागली, पीठ मळून झालं। आणि पीठ मळल्यानंतर आता सगळं किचन सुद्धा आवरून घेते। जरा पांढरी साडी नेसल्यामुळे थोडंसं अवघडल्यासारखं होतं, कारण एकदमच पांढरी शुभ्र साडी ही, मग ते डाग पडेल का काय असं, म्हणजे थोडं हळदी कुंकवाचंही तर ते व्यवस्थित दिसताना दिसत नाही, म्हणून मग ती साडी थोडी जपून जपून आज काम चाललेलं। म्हणून तर सगळी कामं झाल्यानंतर आज साडी नेसली। तर सगळं पीठ मळलं आणि अगदी जास्तीत जास्त अर्धा तास जरी हे पीठ भिजत ठेवलं तरी एकदम खुसखुशीत होतात, गुळाच्या वगैरे मऊ नंतर पडतात। पण ही जी तुम्हाला पद्धत मी दाखवली ना, ह्याने अजिबात कडाकणी मऊ पडत नाहीत, अशी चांगली होतात। तर इकडे आता माझी पोती वगैरे वाचून झालेली, मग तिथलं जरा देवापुढचं पसारा आवरून ठेवला आणि वरती आले। सकाळी कपडे लवकर वाळत घातलेली, कारण सगळी लवकर उठतोय, सगळं लवकर होतंय त्याच्यामुळे। तर आता कपडे वाळलेली होती आणि नाही तेजस आल्यापासून तर आता 2 दिवस कपडे जास्तच पडत आहे, त्यामुळे सरळ मी टेरेसवरच कपडे सुकत घालते। असे लगेच सुकतात पण आणि वाऱ्यानं खाली पण पडतात, म्हणून 12-12:30च्या दरम्यान लगेचच कपडे असे आणते। आणि बघा, मी जी कपडे सुकत घालायला बादली आपण वरती घेऊन जातो ना, तर ती मी वरतीच ठेवते आणि येताना काय करते, त्याच बादलीत अशा व्यवस्थित घड्या घालून सगळे कपडे आणते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी ती बादली बेडवर खुर्चीवर वतली की आपापले कपडे त्यातले सगळ्यांना एकमेकाचे सापडतात। तर तुम्ही कपडे बघू शकताय, ते मशीन आहे म्हणून निभवते, नाही तर सगळं काम एकीकडं, कपडे धुण्याचं काम एकीकडं असं होतं खरं तर, त्याच्यामुळे लोड होतो सगळ्यांना। पण मला ते मशीन असल्यामुळे लोड इतकं होत नाही। सगळे टॉवेल वगैरे धुवायचे चालले, तर तेजसची मी एकही बॅग वगैरे काढली नाही, फक्त त्याचे रेग्युलरचे कपडे आहेत, टॉवेल वगैरे धुतलेत आणि त्याची बॅग आहे तशीच कोपऱ्यात ठेवली। आणि हा बघा, आता आदिती अनुष्का आज स्कूलला गेल्या, सोमवार त्यांची स्कूलचा म्हणजे चालूच आहे, ह्याला सुट्ट्या लागल्या। मग हा एकटा आहे, धड करमत पण नाही काय नाही, टीव्ही आहे, टीव्ही बघत आपला बसलेला आहे। आणि मी म्हटलं आता मारू का तुला, का दिवसभर नुसता लोळतोय, उठून बस। तर त्याचं चाललेली आहे मस्ती, अशीच मज्जा मस्ती करत कपडे वगैरे ठेवले। बाकीची हितली तिथली कामं बरीच आहेत। जसं नवरात्र सुरू झाले ना त्यानं, तसं ना पायाला हाताला सुट्टीच नाही, अजिबात सुट्टी नाही। एक झालं की एक झालं की एक, इकडं तिकडं भिरभिर 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 नुसती अशी भिंगरी झाल्यागत झालेली आहे पायाची, ही कामं ती कामं आणि हाताची सुद्धा। तर आता इकडं तिकडं मी सगळी कामं बारीक सारीक करण्यात अर्धा पाऊण तास घालवला आणि आता पुन्हा एकदा आले। तर बघा, पीठ आता एकदम घट्ट झालंय। पुन्हा पाण्याचा हात लावून ना मी हे केलं, म्हणजे घट्टच पीठ लागतं, पण काय होतं
तेवढी आता ताकद नाही उपवासामुळे, म्हणून मग थोडंसं मऊ केलं पीठ. आणि आता मैदावरच लाटते, तेलावरती काय नाही लाटत आम्ही कधी. मैदा थोडासा घेतला आणि आता लाटायला सुरुवात केली. तर कोणाकोणाच्यात अशी वेगवेगळी पद्धत आहे बघा. चला तर ताईनो पीठ एकदम छान भिजलंय कडाकणीचं. तरी लय नाही, अर्धा तास सुद्धा नाही झालं भिजून, पण भिजलं ते. मळतानाच हाताने इतकं असं ह्यानं मळलं ना, तर आता एकदम चांगलं भिजलेलं आहे. आणि एवढंच अर्धा किलोचं झालेलं आहे. तर त्याच्यात कुणाकुणाच्यात वेणी, फणी, खाऊचं पान, वेणी, फणी, खाऊचं पान, हात, लहान मुलाचा एक हात आणि जोडवी, असे 5 गोष्टी करतात. आणि 5 कडाकणी, 7 कडाकणी अशी माळ 7व्या माळेला बांधतात. असे 5 त्या वस्तू. म्हणजे आता माझ्याकडं काय नाही, मी बरोबर सांगितलं. हाताचा पंजा, पान, वेणी, फणी आणि जोडवी हे सगळं करतात. आणि आता चला ते आधी मी करून घेते, त्याचाच मान असतो. आणि नंतर मग बाकीचं सगळं करते. तेल सुद्धा आता तापायला अजून ठेवलं नाही, ते पण ठेवते. पण पीठ मात्र छान हे झालेलं आहे. तर आता ते सगळं पण तुम्हाला दाखवते मी कसं करते. तर सगळ्यात पहिल्यांदा देवीला लागते ती फणी, वेणी. मी तुम्हाला ते सांगितलं, आता पण सांगताना चुकते, तर तेच करून घेते. तर दरवेळेस ना माझ्याकडून मोठमोठं व्हायचं. आणि काय व्हायचं, 7व्या माळेला ते बांधलं की 9व्या माळेपर्यंत त्याच्यावर चिलटं, एकतर आधीच ते धान्य उगवत असतं, ओल असते, त्याच्यावर चिलटं असतात ह्या. आणि थंडीचं ते एक शास्त्रीय कारण देवाचं सुद्धा आहे खरं. त्याच्या मागे एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे बरं का. ते आता सगळ्यांना माहीत असेल. तर तशा पद्धतीने तिथं चिलटं होतात. मग हे सगळं खराब होतं, फेकून पाण्यातच सोडावं लागतं. म्हणून ह्यावेळेस अगदी नाजूक छोटंसं केलंय. म्हणलं शास्त्राला तेवढंच आपलं बांधलं तरी झालं. तर ही केलेली आहे पहिल्यांदा वेणी. तर बघू शकताय, कारण दरवेळेस मी मोठं घ्यायची आणि ना सगळं तेलात टाकलं की ते पुन्हा मोठं व्हायचं आणि ते बांधलेलं खराब व्हायचं. तर इकडे आता लहान मूल तर कोण नाही, मग हात कुणाचा उठवायचा, म्हणून अंदाज पंचे अशा म्हणजे काढून घेते. एवढं काय चांगलं नाहीये, पण आपला प्रयत्न करते. आणि तेवढं साधारण जमतंच सगळ्यांना, असं काही हे नाही. मग इकडे आता मी हात काढून घेते. हात, पान, फणी हे सगळं असं अंदाज पंचेच करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने. तर आणि सगळ्याला आवर्जून होल पाडायचं, कारण हे नंतर दोऱ्यात ओवायचं आहे ना आपल्याला, तर त्याच्यामुळे. तर ते आकार काढून घेतला, पण हाताचा काही इतका आकार जमला नाही बरं का. असा म्हणजे पसरट हात झाला. तेच जर कोण लहान बाळ असतं, असा हात ठेवून ना छान कोरून यायचं. आधी ती अनुष्का घरी असायची तेव्हा अनुष्काचा मी छोटूसा हात आहे ना, तर तिचा मी ठेवायचे आणि मग तो करायचा. तर आता इकडे बघा फणी करून घेते. हात तुम्ही बघू शकताय ताई ना. असू दे आता, तेवढं चालायचं, एवढं परफेक्ट कसं व्हायचं सगळं. तर पान पण म्हणजे फणी जी असते ना, फणी सुद्धा या पद्धतीने केली. आणि जसं की म्हटलं, आवर्जून सगळ्याला होल पाडायचे. जे काही पानाचा आकार आहे ना, खाऊच्या पानाचा, तोही करून घेतला. आणि 4 जोडवी पण घेतली. आणि सगळ्यात पहिल्यांदा ते तळून घेते. तळताना ना टेम्परेचर असं एकदम ही करायचं नाही आणि एकदम मंद पण नाही, नाहीतर असे मऊ बिलबिलीत होतात. फास्ट गॅसवरती चांगलं तेल कडकडीत गरम करायचं आणि परत गॅस बारीक करायचा आणि 5 मिनटं थांबायचं आणि मग टाकायचं, मग व्यवस्थित येतं. तर हात बघा, असू दे, तो देवीचाच हाच आशीर्वादाचा दिसतोय. तुम्हाला पण आशीर्वाद घ्या. तर मला हात बघून हसूच येत होतं. असा असतो ना एक छोटा बाहुली बिवलीचा, तसाच हात झालेला होता. आणि पान वगैरे बाकीचं परफेक्ट, बिना पान खाऊचं ठेवता अंदाज पंचे, म्हणजे मी असंच पानाचा आकार दिलेला आहे. तर पान खाऊचं अगदी बरोबर झालेलं आहे. फणी वगैरे सगळं हे झालेलं आहे. आणि भरपूर असं तेल ओतलेलं आहे आज, त्याच्यामुळे ना ते एकदम सगळं तळून घेतलं. आणि सगळ्यात पहिल्यांदा हेच करून घ्यायचं, कारण मग पुढचं कसं भरभर लाटून होतं, पण हे अगदी ह्याच्यात केलं ना तर म्हणजे असं होऊन जातं. तर बघा आता इकडे हे तळून घेते, चांगल्या अशा लाल रंगावरती तळून घेतलं मी व्यवस्थित असं. आणि व्यवस्थित झालेलं होतं. तर बघू शकता छोटं केलं ना, त्याच्यामुळे आता ते वाया जायचं पण नाही. आणि 5 जी कडाकणी आपण ह्याच्यात माळेला बांधतो ना, तर ती 5 कडाकणी सुद्धा या पद्धतीने बघा छोटीच केलेली आहेत. कारण काय म्हटलं ना, मऊ पडतात ती 2 दिवसात, मग ती नाही कोणी खाल्लं जात, ते पाण्यात प्रवाहावर जातच. म्हणून ह्यावेळेस कडाकणी सुद्धा 5 अशी छोटी केली. पुढची मात्र कडाकणी अगदी मोठमोठी, म्हणजे हाता एवढी असतात ना. आणि खरंच या पद्धतीने कडकनाची रेसिपी तुम्ही ट्राय करा. गूळ वगैरे घालण्यापेक्षा चटकन साखर, मैदा खुसखुशीत होतात, खाताना एकदम टेस्टी लागतात. आणि दुसरं वेलची पूड, रवा वगैरे मी कधीच नाही वापरत, म्हणजे कधी घातलंच नाही. हीच पद्धत मी आईची बघितलेली, आई अशी करायची कडकणी, तर ते मी तशीच त्या पद्धतीने करते. दुसरी कुठलीच पद्धत मला येत पण नाही, हे घात नाही. मोहन अगदी कमी घातलं ना की मग हे होतात, नाही तर मग ते वातड चावायला त्रास. तर इकडे बघा, हे जे देवाचं माळ बांधली जाते ना, ते सगळं हे करायला म्हणजे
तळून ठेवलं आणि आता खाली बसले, कारण एवढं सगळं शक्य नाही उभं राहून. तोपर्यंत जाऊ आली तिला, मग तिचे पण करायचे होते, तिचे मी करू लागले, माझे ती करू लागली. अगदी अर्ध्या पाऊण तासात तेवढ्या अर्धा किलोचे लाटून झाले, कारण मी गोळे करून दिले तसे पटपट तिने लाटले आणि नंतर गोळे सगळे झाल्यावर मी पण लाटले आणि मग परत ती तिचे गोळे करायला गेली, तोपर्यंत मी तळून घेतलं आणि माझं पण झालं. आता सगळे लाटून झाले आणि आता बघा तळून घेते. तर तेलाचं टेम्परेचर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अगदीच जास्त कडकडीत तेल नको आणि मंदही नको. तर ह्या पद्धतीने बघा तळून एवढे घेतले. तोपर्यंत सासूबाई आल्या, तर त्या म्हणल्या मैद्याचीच केलेत तर नुसते मग पांढरे पांढरे काढ, ते लाल तसे करू नको, पांढरे शुभ्र पण असे चांगले दिसतात. आणि बघू शकता तुम्ही अगदी पातळ असे लाटलेले आहेत, त्याच्यामुळे ते खुसखुशीत होतात. इतके खुसखुशीत की म्हणजे हाताने अगदी तुकडा पडत होता. तर ना नेहमी मध्ये होल पाडायचा असतो आणि आम्ही लाटताना आज होल पाडायचा विसरला. नंतर मग आठवण आल्यानंतर आता मग मी काटेचा चमचा घेतलाय आणि एकेका ह्याला आता चमच्याने बघा असं हे करून घेते. असं करण्याचे कारण म्हणजे फुगू नये, कारण फुगली ना पुरीसारखी की ते मऊ होतं आणि असं टोचा दिल्या की ते फुगत नाही, मग ते कुरकुरीत होतं. आणि नंतर मग तसं सांगितल्या ह्यानं बघा मी पांढरे पांढरे थोडे थोडे काढत गेले, म्हणजे जास्त लाल बुंद असे नाही केले. खरं पहिला घाना जरा माझ्याकडून तसंच झालं, म्हणजे कलर एकदम लाल आला. मग कधी विसरतं कधी होतं लक्षात असतं, पण तिथून पुढचं जे आहे ना तर ते असं मी पांढरं पांढरं केलं. आणि एकदम जास्त तेलात कधीही टाकायचं नाही कोणतीच गोष्ट, नाही तर ती फुटते तुटते. असं 1 2 2 तळून घ्यायचं. तर आता मी तेल तर भरपूर टाकले, तुम्ही बघितले पण ना, 2-2च तळून घेतले या पद्धतीने. आणि लाटून पण झालं, लाटायला पण नाही इतका वेळ लागला आणि तळायला पण नाही झाला. अगदी दीड तासात हे अर्धा किलोचं झालं आणि भरपूर सारं झालं. आणि जर तुम्हाला तिखट करायचे असल्या ना, तर साखरेच्या ऐवजी फक्त लाल मिरच पावडर, कसुरी मेथी याचा तडका द्यायचा, म्हणजे ते मोहन घालायचं, ते पण एकदम छान टेस्टी होतं. तर इकडे बघा सगळ्या माझ्या कडकण्या सगळ्या झालेल्या आहेत करून, हे देवाचं आणि हे परात भरून एवढ्या झालेल्या आहेत आणि एवढ्या बास होतात. तर ह्या अशाच आता झाकून ठेवते. गरम गरम पण भरल्या की मऊ पडतात आणि उघड्या ठेवल्या की मऊ पडतात, म्हणून पेपरनी थोड्याफार झाकल्या. सगळं आवरलं आणि जावेकडे गेले, तिच्या सगळ्या झाल्या. तिचं थोडं जास्त मळलेलं होतं, मग ते सुद्धा केलं. 1च तास लागला, 1 तास पण नाही, पाऊण तासात तिचं पण झालं. आणि नंतर मग आले तर आता गार झालेले आहेत, कारण पेपरनी नुसत्याच अशा झाकलेल्या होत्या. म्हटलं डबा भरून पोरं शाळेत नाही यायच्या आधी ते उष्ट करायचं नसतं ना, म्हणून मग म्हटलं चला ते ठेवून टाकूया. तर एका डब्यात एवढ्या बरोबर तेवढ्या अर्धा किलोच्या मावलेल्या आहेत. म्हणजे बघू शकता एक परात भरून अगदी जर अर्धा किलोच्या होत असतील तर 1 किलो मैद्याच्या जास्त होतात. आणि कधी आपल्याला असं वाटतं मैदा हातात घेतल्यावर की कमी होतील, पण लाटायला बसलं की मग समजतं की आपल्याकडून पीठ कमी किती झाले. म्हणून वजनीप्रमाणे घेतलेलं कधी कधी काही गोष्टी बऱ्या पडतात. म्हणून मी अर्धा किलो मैदा आणला, तेवढाच मळला. आणि टोपण जरा लूज आहे म्हणून असा पेपर लावला, कारण उघडं होऊन ते मऊ पडू नये म्हणून. आणि थोडासा डबा हलवून ते हे केलं आणि हे कडाकणी वेगळी ठेवल्या. आणि देवाचं जे आहे ना ते ह्यात मिक्स केलेलं आहे. देवाचे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत दुसऱ्याच डब्यात असं या पद्धतीने ठेवलं, म्हणजे आता ते 7व्या माळेला बांधायला चटकन असं घावेल. तर कोण 8व्या माळेला, कोण 7व्या माळेला, सॉरी 8व्या माळेला नाही, कोण 9व्या माळेला पण बांधतं, कोण का 8व्या माळेला कधी कधी असं आठवत नाही. पण आमच्याकडं आम्ही तर 7व्याच माळेला बांधतो. त्याच्यामुळे मग आज माझं हे काम झालेलं आहे सगळं. आणि राहिलं असायला किचन ओटा वगैरे क्लीन केलं. जसं काय म्हटलं ना, हाताला आणि पायाला तर सुट्टीच नाही, त्या भांड्याला ते हे कर ते कर ते कर असं करण्याला काय हेच नाही राहिलेलं. तर अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओला लाईक करायचं राहून जाते ताईंनो. तर व्हिडिओ पाहत असाल, नवीन कोणी ताई असाल तर नवीन ताईंनी व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जुन्या ताईंनी आपल्या सगळ्या लाईक जरूर करा. चला व्हिडिओचा मी करतेच इथं एंड. बाय.